संघ मालक फार महत्त्वाचे असतात प्रीमियर लीग क्रिकेटच्या स्पर्धांसाठी. त्यामध्ये 12 टीमच्या संघ मालकांनी संघ मालकीत्व घेतलं, त्याबद्दल त्यांचं पुन्हा एकदा मनपूर्वक मनापासून हार्दिक आभार. वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 आपण पाहतोय. तिसरं पर्व इथे आपल्याला संपन्न होताना पाहायला मिळते. 8 जानेवारीला चालली सुरुवात. आज 12 जानेवारी या स्पर्धेचं होतं समारोप. म्हणजे सुरुवातीपासून तर समारोपापर्यंत अतिशय रंगतदार रोमहर्षक लढती या क्रिकेटच्या स्पर्धेत आपण सातत्यानं पाहिल्यात. प्रेक्षकांचा प्रचंड उदंड प्रतिसाद या स्पर्धेला आपण पाहिलेला आहे. जगप्रसिद्ध वाहिनी टेनिस बॉल क्रिकेट क्षेत्रातील पहिली वेबसाईट tenniscricket.in या संपूर्ण स्पर्धेचं HD क्वालिटीमध्ये करते लाईव्ह थेट प्रेक्षेपण. पहिला चेंडू शुभम गीते, फुल टॉस चेंडू होता आणि तो देखील मात्र खेळलाय. चेंडू मात्र चाईल स्क्वेअर लेग सीमा पार. एक चेंडू आणि धावपलक होती 4 धावा. शुभम गीते समोर शुभम जाधव. यावेळीचा चेंडू होता शॉर्ट पिच चेंडू, शॉर्ट एम पुल केलाय. चेंडू मात्र गुल केलाय. शुभम जाधवनं पाठवलाय सीमा पार. षटकार. रसिक प्रेक्षकांना या स्पर्धेत या मैदानावरती षटकार चौकारांचे फटाके पाहायला मिळत आहेत. षटकार चौकार मैदानात येत आहेत. 2 चेंडू 10 धावा. पहिलं षटक करतो शुभम गीते, तर बॅटिंगसाठी देखील आपण पाहिलं तर शुभम जाधव इज द मॅन ऑन फायर. 2 चेंडू 10 धावा. विकेट किपर आपण पाहिलं तर आता कौशल टिंगरे पाहायला मिळतील. 2 चेंडू त्याला 10 धावा. क्षेत्ररक्षण बदललं जाते. विनंती एकच आहे, थोडी घाई करा. अंपायर 30 मिनिटांचा कालावधी एका डावासाठी आहे. 25 मिनिटं 5 षटकांसाठी आहे. ती प्रत्येक टीमला इथे बंधनकारक आहे. रिव्हर्स स्विच इट. फटका मात्र केलाय समोर. डीप लॉंग ऑन. चेंडू मात्र जाईल. 4 रन. तीन चेंडू आणि 14 धावा. शुभम जाधव 3 चेंडू 14. टीमची संख्या 3 चेंडू आणि 14. मनगटाचा वापर करतोय, ताकदीचा वापर करतोय, शक्तीचा वापर करतोय, जबरदस्त बॅटिंग करतोय. गोलंदाजीतून जे गमवलंय ना ते या मॅच मध्ये बॅटिंग मधून कमवेल का शुभम. यावेळीचा चेंडू होता वेट केलाय, लेट पण थेट केलाय. डीप कव्हर पॉइंट सीमा पार. चौकार. अमन फाउंडेशनचे सन्मान्य अतिकभाई शेख युवा नेते यांच्या वतीनं जर शुभम जाधवनं लागोपाठचे 3 षटकार खेळले तर 1000 रुपयांचं बक्षीस आहे. शुभम जाधव 4 चेंडू 18, 3 चौकार 1 षटकार. जबरदस्त बॅटिंग. एकही डॉट बॉल आला नाही, एकही धाव आली नाही. पुन्हा रिव्हर्स, पुन्हा स्विच इट. चेंडू हवेत. क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू अडवेल कौशल टिंगरे. तोपर्यंत धावा येतील 2 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 5 चेंडू आणि बनवल्या गेल्यात 20 धावा. वडगाव शहरी 11 संघ आपण पाहतोय. उमेशदादा रोटे यांच्या मालकीची टीम आहे. धानोरी स्पोर्ट्स क्लबचा संघ आपण पाहतोय. युवा नेते विशाल भाऊ टिंगरे यांच्या मालकीचा संघ आहे.
इथे देखील आपण पाहिलं तर फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू टिपलाय चेल, पहिला विकेट चोल पतन, पहिला बॅटर शुभम जाधव, शुभम गीतेच्या गोलंदाजीवरती आउट बाद. च्या समाप्तीनंतर एक गडी बाद 20 धावा. षटक क्रमांक पहिला मैदान ती संपले तर षटक क्रमांक 2 इथे आता सुरू होता पाहायला मिळेल. शुभम गीते पहिलं षटक हाताळलं, 20 धावा खर्च केला, एक विकेट मिळाली. तर न्यू बॅटर बॅटिंगसाठी आपण पाहतोय नागेश पुजारी इथे आता बॅटिंगसाठी येतोय. दुसरं षटक करण्यासाठी चेंडू हातामध्ये सोपवलाय. सार्थक वाळके वैयक्तिक पहिला आणि सांघिक दुसरं षटक करताना पाहायला मिळेल. 6 षटकांची मॅच आहे, 6 ओव्हरचा सामना आहे, 36 चेंडूंचा एक डाव तो देखील आपण इथे मैदानात पाहतोय. विनंती एकच आहे, थोडी घाई करा. बरोबर 4 वाजता पहिला चेंडू पडलाय, 5 वाजेपर्यंत ही मॅच संपली पाहिजे, तर पुढील मॅच 6 षटकांची होणार आहे. याची मेगा फायनलच्या दोन्ही टीमच्या कॅप्टनने नोंद घ्यावी. वेळ फार महत्वाचा आहे, वेळेची काही बंधनं आपल्याकडे आहे, त्यामुळे वेळ वाचवणं इथे पात्र फार गरजेचं आहे. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर एक गडी बाद 20. पहिलं षटक संपलं आणि षटक क्रमांक 2 सुरू होते. रितेश मंडल इथे आपण पाहिलं तर बॅटिंगसाठी आहेत, नागेश पुजारीच्या सोबतीला आणि साथीला. म्हणजे पहिल्या षटकात रितेशने एकही चेंडू खेळला नाही, जेवढे चेंडू खेळला एकटा शुभम केला आणि बनवल्या 20 धावा. फुल टॉस चेंडू ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, कव्हरला क्षेत्ररक्षक काय चेंडू अडवतोय, तोपर्यंत एक सिंगल येईल. एका धावेच्या मदतीने धावफलक पुढे जाते, स्ट्राईक रोटेट केला जाते, एक गडी बाद 21 धावा. दुसऱ्या क्रमांकाचे षटक सुरू आहे. नागेश पुजारी, रितेश मंडल ही जोडी आपण पाहतोय बॅटिंग करते. सार्थक वाळके षटक क्रमांक करतोय दुसऱ्या क्रमांकाचं 21. यावेळीचा चेंडू मिडॉनच्या टोक्यावरतून टीप लॉंग ऑन, सीमा पार. नागेश पुजारी देखील आल्याला टोकतोय, चौकार. मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल, एक गडी बाद 25. षटक क्रमांक 2. क्षेत्ररक्षणात छोटे मोठे बदल सातत्याने आपण पाहतोय. दुसरं षटक प्रगतीपथावर, धावफलक 25, एक गडी बाद. वडगाव श्री 11 विरुद्ध धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी, क्वालिफायर 2. इथे आपण पाहिलं तर चेंडू सोडून दिला, वेल लेफ्ट केला, थोडस पुढे सरसवत खेळण्याचा प्रयत्न होता. पंच कळतात व्हाईट बॉल, एक खराब चेंडू येतोय, एक अतिरिक्त अवांतर धाव आपण पाहतोय. 2 चेंडूवर त्याला 6 धावा, टीमची संख्या एक गडी बाद 26. दुसरं षटक करतोय सार्थक, बॅटिंगसाठी नागेश, गोलंदाज टू फलंदाज. वैयक्तिक पहिलं षटक सार्थक वाळके. यावेळीचा चेंडू सरळ बॅटनं समोर, बी शेप मध्ये, डीप लॉंग ऑफ, चेंडू टॉस बॉक्स मध्ये, षटकार. पाहतो मैदान ती काय फटका देखील आपण पाहिले तर इथे खेळलाय, एक मोठा प्रहार देखील आपण पाहिले तर इथे मैदान ते आपण पाहतोय. या संपूर्ण स्पर्धेत ज्यांनी मुख्य ट्रॉफींचे सौजन्य दिले, शिवसेना विभाग प्रमुख वडगाव शहरी मतदारसंघ श्री शांताराम बाबा खलसे यांच्या ट्रॉफींच्या वरतून हल्ला षटकार तो इथे आपण मैदान ती पाहिलाय. नागेशच्या बॅट मधून एक चौकार, एक षटकार, 2 चेंडू 10, टीमची संख्या एक गडी बाद 32. यावेळीचा चेंडूचा फटका फसलाय, चेल टिपलाय, विकेट चोल पतन. प्रसाद अभयंकर टेकन, व्हेरी गुड कॅच, फलंदाज आउट. शुभम जाधव बाद झालाय, परंतु येतोय मैदानावरती रोहन पवार.
या खेळाडूच्या नावाची चर्चा या संपूर्ण स्पर्धेत अख्ख्या वर्षभर राहताना पाहायला मिळेल या तीळ मात्र शंका नाही. रोहन आलाय बॅटिंगला, नागेश पुजारी बाद झालाय तर टीमची संख्या 2 गडी बाद 32 धावा. रितेश मंडल आज शांत आहे, संयमी आहे, संयम त्यानं दाखवलाय. थोडासा आज तो अनफिट पाहायला मिळतोय परंतु चांगली बॅटिंग करतोय, चांगली फलंदाजी गोलंदाजी टीमसाठी तो देखील करताना पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ आहे, युनिटीचा खेळ आहे, सांघिक खेळ आहे, एकीचं बळ मात्र दाखवावं लागेल. 2 गडी बाद 32, षटक क्रमांक 2. वडगाव शेरी 11 संघ आपण पाहतोय. उमेशदादा रोटे यॉमंच विरुद्ध धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी या 2 टीम आपण पाहतोय. विनंती एकच आहे, थोडी घाई करा. मेगा फायनलची मॅच यानंतर होणार आहे. तुमच्यातील जो एक संघ विजेता ठरणार आहे त्या टीमला मेगा फायनल ती मात्र खेळावी लागणार आहे. 32 धावा धावपल आहेत, 2 विकेट गमावल्या, 2 चेंडू बाकी. सार्थक वाळकेचा चेंडू होता, फुटवर्कचा वापर पाठीमागे गेलाय, रोहन पवारने पाठवलाय सीमा पार, षटकार. दोन गडी बाद 38 धावा. पहिल्या षटकात 20, या षटकात 18, 1 चेंडू बाकी आहे. 2 गडी बाद 38, षटक क्रमांक 2 प्रगतीपथावर. जबरदस्त बॅटिंग. सार्थक वाळकेचा चेंडू होता, बॅकफुट होती, जा डीप एक्स्ट्रा कव्हर, एक टप्पा घेत चेंडू मात्र जाईल सीमा पार, चौकार. दोन षटक आपण पाहिलं तर संपली तानी बनवली जात. 2 गडी बाद 42 धावा धावपल कोणत्या आहेत. वडगाव शेरी 11 उमेशदादा रोटी आणि त्यांच्या विरोधात आपण पाहतोय धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी या 2 संघात रंगतीये क्वालिफायर 2 ची मॅच. प्रेक्षकांमध्ये आता चर्चा सुरू झाल्यात, प्रेक्षकांमध्ये आता कुजबूज सुरू झाल्यात. क्वालिफायर 2 कोण जिंकणार? एसके नोमान स्पोर्ट्स क्लब येरवडा या टीमच्या विरोधात मेगा फायनल कोण खेळणार? सुरू असणारा सामना जर तुम्ही पाहिला कमीत कमी 75,000 रुपये आणि जास्तीत जास्त 1,11,000 रुपयांची मॅच आहे. जर संघ जिंकला तर या स्पर्धेतून कमीत कमी 75 आणि जास्तीत जास्त 1,11,000 रुपये जिंकण्याची संधी त्या टीमला मात्र प्राप्त होऊ शकते. 2 गडी बाद 42. प्रवीण पालांडेचा पहिला चेंडू होता, क्षेत्ररक्षक सजवले, क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय डीप बॅकवर्ड पॉइंटला बाउंड्री लाईन वरती, तोपर्यंत एक सिंगल येईल. म्हणजे रितेश मंडल ज्याप्रमाणे बॅटिंग करतोय त्यासाठी काही क्षेत्ररक्षक आपण पाहिलं तर बाउंड्री लाईनवरती तैनात केलेत, चेंडू अडवतात, फेकी करतात. 2 गडी बाद 43. परंतु या खेळाडूचा क्लास तो मात्र जबरदस्त आहे, याची बॅटिंग जबरदस्त आहे, त्याची बॅट फिरवण्याची ताकद क्षमता ती मात्र कमालीची आहे. नो बॉल, नो बॉल, कहाणी में ट्विस्ट. रोहन पवार समोर आलाय, नो बॉल आणि त्यानंतर पाहायला मिळेल फ्री हिट. 3 चेंडू 10. रोहन पवार जबरदस्त बॅटिंग करतोय परंतु इथे मैदानात आलाय नो बॉल. 2 गडी बाद 44 धावा, फ्री हिट बॉल. प्रवीण पलांडे टू रोहन पवार, गोलंदाज टू फलंदाज. कमबॅक करावा लागेल तर एका बाजूला आक्रमण करावं लागेल. यावेळीचा चेंडू होता प्रवीण पलांडेचा, फ्री हिट चेंडू, फटका फसलाय, अडवलाय चेंडू, तोपर्यंत एक सिंगल येईल.
रोहन पवारच्या चेहऱ्यावरचं स्मितहास्य सांगते. प्रवीण पालांडेनं चांगला चेंडू केला, परंतु त्यावरती कमबॅक मैदानी पाहायला मिळते. एक धाव होईल, एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 2 गडी बाद 45. षटक क्रमांक 3 मैदानावरती 6 षटकांचा सामना आपण पाहतोय. प्रवीण पालांडे टू रितेश मंडल. फुल टॉस, फुल टोल वसूल. टेक्नलचा वापर तिसऱ्या पंचांकडे केली आहे मागणी. पंच कळतात, बिन टप्प्याचा भीमर, नो बॉल. त्यावरती आलाय जबरदस्त प्रहार, चेंडू सीमा पार, षटकार. 7 धावांच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाईल. 2 गडी बाद 52. अवघ्या 14 चेंडूत अर्धशतक पूर्ण होते. एकदा जोरदार टाळ्या जुळ्यात वडगाव शहरी 11 टीम साठी. फ्री बॉल, चेंडू मात्र जाईल सीमा पार. चेरन, षटकार. आग आता दोन्ही टोकाला लागली. रोहन पवार बरोबर रितेश मंडल, तो देखील मात्र टोकू लागलाय. चौकार, षटकार, षटकार, चौकार. 2 गडी बाद 58 धावा. षटक क्रमांक 3 प्रवीण पालांडे. 3 चेंडू बाकी. यावेळीचा चेंडूचा फटका खेळलाय क्षेत्ररक्षक तैनात. चेंडू दिशा बदलतोय. आउटफील्ड वेगवान, चेंडू अडवलाय. पैकी सुरेखा बॅकअप चांगला आहे. तोपर्यंत 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण आहेत. 2 गडी बाद 60 धावा. तिसरं षटक आपण पाहिलं तर सुरू आहे. 16 चेंडू टाकून झालेत, अजून 20 चेंडू बाकी आहेत. 2 गडी बाद 60. यावेळेचा चेंडूचा फटका पुन्हा खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक टप्पा घेत चेंडू अडवेल तोपर्यंत एक सिंगल आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न, रनआउटची संधी आणि पाहता पाहता 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. ताळमेळ थोडासा कमी पडला होता. मिसअंडरस्टँडिंग थोडीशी होताना पाहायला मिळेल, परंतु कॉल मिस कॉल देखील आपण पाहिले तर होतोय आणि तिथे 2 धावा त्या मात्र येत आहेत. 62 रन, 2 गडी बाद 62. षटक क्रमांक 3 आपण पाहतोय. रितेश मंडल 6 चेंडू 18, 2 षटकार त्याने टोकलेत. रोहन पवार 4 चेंडू खेळलाय, 11 धावा त्याने इथे मात्र बनवल्यात. एक सिंगल, दुसरीचा प्रयत्न फेकी सुरेख, तोपर्यंत 2 धावा त्या मात्र पळून पूर्ण केल्यात. षटक क्रमांक संपेल 3 षटकांच्या समाप्तीनंतर 22 रन या षटकात येत आहेत आणि धावफलकोती बनवल्या जात आहेत. 2 गडी बाद 64 धावा.
यावेळीचा चेंडू सरळ बॅटनं समोर, चेंडू हवेत, टिपलाय झेल. चौथं षटक आपण पाहतो मैदानात. त्यात पहिल्या चेंडूवरती विकेट येते. 3 गडी बाद 64 धावा त्या मात्र धावपल होत आहेत. एक एक चेंडू एक एक धाव मात्र फार महत्वाचे आहे. नारायण चौधरीच्या गोलंदाजीवरती विकेट आली. मी सुरुवातीला सांगितलं की हा विकेट टेकर गोलंदाज आहे. या संघाचा एक अनुभवी गोलंदाज म्हणून त्याची इथे ओळख आहे. शुभम गीतेने एक सुंदर झेल मात्र टिपला. कॅच ऑफ द मॅच. ती कॅच फार महत्वाची होती कारण का रोहन पवार नावाचं वादळ इथे आता मैदानात शांत झाले. अजित पाटील आलाय बॅटिंगला. रितेश मंडलच्या सोबतीला धावफलक 3 गडी बाद 64 धावा. चौथं षटक सुरू आहे. वेळ वाचवा. यानंतर मेगा फायनल आहे ती खेळायची आहे विजेत्या संघाला. इथे देखील आपण पाहिलं तर चांगला फटका जमिनीच्या समांतर ग्राउंड स्ट्रोक. एक धाव. दुसरीचा प्रयत्न फेकी सुरेख. बॅकअप केला चाल तोपर्यंत धावा 2 धावांच्या मदतीनं धावफलक 66. 3 गडी बाद. चौथं षटक आपण पाहतोय. अजित पाटील 1 चेंडू 2, रितेश मंडल 7 चेंडू 20 तर नारायण चौधरीनं 2 चेंडू टाकत कमबॅक केलंय. एक विकेट मिळत 2 धावा तो मात्र खर्च करतोय. चांगला चेंडू होता. चांगला चेंडू आपण पाहतोय. अगदी ऑफ स्टंपच्या बाहेर टप्पा ठेवलाय. अचूकता चांगली आहे. योग्य टप्पा आहे. उंचीचा आणि लांब लांब हाताचा खांद्याचा मनगटाचा वापर करताना पाहायला मिळतोय गोलंदाज नारायण चौधरी. वेलकम बॅक. चांगलं पुनरागमन, चांगली वापसी. खरं तर याची गरज होती टीम धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरीला. यावेळीचा चेंडू होता उंच पुरा फटका. बराचसा काळ उंची घेईल, लांबी घेताना पाहायला मिळतंय. तोपर्यंत धावा मिळतील 2 धावांच्या मदतीनं धावफलक 68 धावा. 3 गडी बाद. चौथं षटक आपण पाहतोय सुरू आहे. धानोरी स्पोर्ट्स क्लबच्या खेळाडूंनी आता मोकळा श्वास घेतला असेल. पहिल्या 3 षटकात प्रचंड मोठे आक्रमण, प्रचंड मोठे हल्ले, प्रति हल्ले. 20 धावा 22 धावा 22 धावा. परंतु त्यानंतर एक चांगलं कमबॅक करतोय गोलंदाज नारायण चौधरी. मी सुरुवातीला सांगितलं की याच्यावरती प्रचंड विश्वास आहे भरतदादा टिंगरे आणि संपूर्ण टीमचा आणि तोच विश्वास सार्थ करतोय नारायण. चांगला चेंडू होता. अपट बार उसळतोय. वेग फार होता आणि तिथे एक सिंगल येते. अजित पाटील स्ट्राईक रोटेट करतोय, सन्मान देतोय. धावा आल्यात. विकेट गमावता कामा नये. पार्टनरशिप भागीदारी आपण पाहिलं तर सुरू आहे. या गोष्टी फार महत्वाच्या असतात. 6 षटकांच्या मॅचमध्ये 6 ओव्हरमध्ये बॅटरकडे आक्रमकता देखील गरजेची आहे आणि संयम देखील फार महत्वाचा आहे. रितेश मंडल नावाचं वादळ थांबायला तयार नाही. काय फटकेबाजी करतोय. एक टप्पा घेत चेंडू जाईल रितेशच्या बॅट मधून सीमा पार. चौकार.
पॅकअप केलाय तोपर्यंत येतात धावा, आकडे बदलतायत, स्कोर कार्ड पुढे जातोय. प्रवीण पालांडेच्या बोटांवरती चेंडू आदळलाय, आपटलाय आणि त्यानंतर काही धावा येत आहेत, आकडे बदलतायत. 3 गडी बाद 75, 75 रन, लॉस ऑफ 3 विकेट. षटक क्रमांक 5 मैदानावरती. शेवटचे काही चेंडू शिल्लक आहे, 4:30 वाजायला आलेत. विनंती एकच आहे, थोडी घाई करा. यावेळीचा चेंडू होता मिडल ऑफ द बॅट, चेंडू हवेत, आकाशाला गवस निघालणारा षटकार. धावा, 3 गडी बाद 81, 81 रन. शेवटचे 4 चेंडू या षटकातील. अजित पाटीलनं ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आपल्या उंचीचा आणि ताकदीचा शक्तीचा वापर करत डीप लॉंग ऑनच्या पलीकडे फेकून दिलाय. अजित पाटील समोर प्रवीण पलांडे. 81 धावा, 3 गडी बाद. यावेळीचा चेंडूचा फटका तिथेच आहे, क्षेत्ररक्षक तैनात आहे, अडवतोय चेंडू, फेकी करेल तोपर्यंत एक सिंगल येईल. 82 रन, 82 धावा. प्रवीण पालांडेनं 9 चेंडू टाकलेत, 31 धावा खर्च केल्यात, एकही विकेट त्यानं या डावात मिळवलं नाही. प्रयत्न तोच आहे, 1-2 डॉट बॉल, एखादी विकेट. कमबॅक करेल का? कमबॅक करावा लागेल टीम दानोरी स्पोर्ट्स क्लब कडनं गोलंदाज प्रवीण पालांडेला. अमन फाउंडेशनचे ओनर अतिकभाई शेख यांचं शुभागमन. आपलं मनपूर्वक मनापासून हार्दिक स्वागत आणि स्वागत केले. स्वॅग से करेंगे स्वागत. रितेशच्या बॅट मधून चौकार. शेवटचे 2 चेंडू, 3 गडी बाद. अतिकभाई शेख आपण पाहिले तर उपस्थित होत आहेत. मान्यवरांचं शुभागमन, मनपूर्वक हार्दिक स्वागत. पुन्हा स्विच इट, पुन्हा रिव्हर्स, जबरदस्त तडाखा. रितेश ऑन फायर, बॉल सीमारेषेच्या बाहेर, आणखीन एक चौकार. धावा, 3 गडी बाद 90. रितेश मंडल 10 चेंडू आणि 32. दुसऱ्या अर्धशतकाकडे वाटचाल करतोय. 3 चौकार 2 षटकार. रितेश मंडल 90 धावा धावपल होत्या, 3 विकेट मात्र गमावल्या गेल्यात.
युवा नेते सन्मान्य भूषणदादा ठाकूर पाटलांचे शुभागमन होते. आपलं मनपूर्वक स्वागत आहे. हार्दिक स्वागत आहे. विनंती केला ते आपण व्यासपीठावरती आणि स्थानापन्न व्हा. सन्मान्य भूषणदादा ठाकूर आपलं मनपूर्वक मनापासून स्वागत आहे. त्यांच्या समेताला त्यांचा मित्रपरिवार आपलं देखील वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगच्या तिसऱ्या पर्वात मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे. 90 धावा, 3 गडी बाद. शेवटचा एक चेंडू करेल गोलंदाज प्रवीण पलांडे, समोर रितेश मंडल. फुल टॉल वसूल. रितेशच्या बॅट मधून चेंडू सीमा पार. रन 96 धावा देखील आपण पाहिलं तर धावपल होत आहेत. विनंती आहे थोडी घाई करा. वेळ वाचवणं इथे गरजेचं आहे. यानंतर मेगा फायनलची मॅच होणार आहे. 3 गडी बाद 96. अजित पाटील 7 चेंडू 14 तर रितेश मंडलला आपण पाहतो बॅटिंग करताना 11 चेंडू 38 धावा. 96 धावा धावपल होत आहेत. 3 गडी बाद आपण पाहतोय. शेवटचं षटक, अंतिम षटक, स्लॉगवर टेतवर देखील आपण इथे मैदान ती पाहणार. शेवटच्या षटकाला ती मात्र होईल सुरुवात. 96 धावा, 3 गडी बाद. संपूर्ण स्पर्धेत 2 वेळा 3 आकडी धावसंख्या टीमनं बनवलेलं आहे आणि पुन्हा एकदा तीच वाटचाल करते नारायण चौधरी. अखूट टप्प्याचा चेंडू होता. चांगला चेंडू आपण पाहिलं तर टाकलाय, विकेट किपरकडे जातोय आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येतोय. एक निर्धाव चेंडू तो देखील आपण पाहतो मैदानावरती. 96 धावा, 3 गडी बाद. शेवटचा आणि अंतिम षटक आपण पाहतोय. डॉट बॉल देखील येत आहेत, निर्धाव चेंडू देखील आपण पाहिलं तर पाहायला मिळत आहेत. चांगलं कमबॅक, चांगलं पुनरागमन करतोय नारायण चौधरी. यावेळेचा चेंडू होता पॉलोत्रमध्ये अडवलाय. क्षेत्ररक्षण सुरेख आहे. एक धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न मैदान ती पाहायला मिळत नाही. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे चाल. धावफलक 97, 3 गडी बाद. शेवटचे 4 चेंडू पहिलं इनिंग आणि पहिल्या डावातील बाकी आहेत. 97 रन, 97, 3 गडी बाद. रितेश मंडल 11 चेंडू 38 धावा. 3 चौकार 3 षटकार त्यानं खेळलेत. इथे देखील आपण पाहतोय बॅटचा अंदरुनी किनारा आणि तिथे सेल मात्र सुटला गेलाय. विकेट किपरच्या हातातून चेंडू सटकलाय, निसटलाय आणि तिथे आपण पाहिलं तर एक डॉट बॉल येईल, परंतु चेंडू अडवलाय. कॅच सुटलाय परंतु चेंडू अडवलाय. विकेटच्या पाठीमागे देखील आपण पाहिलं तर आउटफील्ड प्रचंड वेगवान आहे. लॉंग स्टॉप मध्ये एकदा चेंडू गेला की थांबत नाही. एक डॉट बॉल येतोय. नारायण चौधरीचं कौतुक आहे. 3 चेंडूवरती एकच धाव खर्च केली. चांगला चेंडू होता. डीप लॉंग प्ले येतोय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक धाव पळून पूर्ण, दुसरीचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक थोडासा फंबल आणि तोपर्यंत 2 धावा. 2 धावांच्या मदतीनं धावफलक 99 धावा, 3 गडी बाद. शेवटचे 2 चेंडू इथे मात्र बाकी आहेत आणि रितेश मंडलला देखील अर्धशतकासाठी 10 धावांची गरज आहे. 13 चेंडू 40, 99, 3 गडी बाद. यावेळीचा चेंडू होता. फटका तर खेळलाय, चेंडू हवेत, सेल सुटलाय आणि तिथे आपण पाहिले तर काही धावा येत आहेत. 2 धावा पळून पूर्ण, तिसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे नकार आहे. 100 धावा पूर्ण होतात. एकदा जोरदार टाळ्या वाजव्यात. एकाच स्पर्धेत तिसरं पर्व आणि 3 वेळा 100चा आकडा पार करतोय वडगाव शहरी 11 उमेश दादा रोटे या मंच. 101, 101, 3 गडी बाद. अखूट टप्प्याचा चेंडू होता. फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक तैनात, उंच उडी घेतली परंतु चेंडू जाईल सीमा पार. चौकार.
आले तर संपलाय 105 बनवल्यात आणि विजयासाठी टार्गेट मात्र ठेवले 36 चेंडू 106 धावा त्या मात्र बनवायच्यात. चला विनंती आहे थोडी घाई करा. बॅटिंग करणारी टीम चला एका लाईनीत एका ओळीत आपण मैदानचा ताबा घ्या आणि सलामीचे आघाडीचे बॅटर धानोरी संघ आपण लगेच मैदानात पाठवा. वेळ देखील आपण पाहिलं तर फार महत्त्वाचा आहे. सामना देखील आपण पाहिलं तर वेळेत सुरू होणं गरजेचं आहे. वेळेत संपणं तो देखील मात्र फार गरजेचं आहे. वडगाव शेरी 11 उमेशदादा रोटे यॉमन संघानं बनवला. प्रथमतः बॅटिंग करत असताना 36 चेंडूमध्ये 3 गडी बाद 105 धावा तर विजयासाठी बनवायच्यात. धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी युवा नेते विशाल भाऊ टिंगरे यांच्या मालकीच्या संघाला 36 चेंडू 106 धावा. चला पटपट चला. वडगाव शेरी 11 टीम चला एका लाईनीत एका ओळीत पटपट चला. डीजे थांबा ना डीजे जरा थँक्यू 2 मिनिटं फक्त जरा वेळ आपल्याकडे कमी आहे त्यामुळे थोडी घाई करा. थोडंसं पटपट चला. त्यानंतर मेगा फायनलची मॅच होणार आहे. कमिटी बॅटलाईटची तक्रार स्वीकारणार नाही. मेगा फायनल आजच होणार आहे. त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ आहे त्यामुळे विनंती आहे की थोडी घाई करा थोडं स्पीडअप करा. वेळ वाचवणं इथे फार गरजेचं आहे. एक इनिंग डाव देखील आपण पाहिलं तर संपला 105 बनवलात आणि विजयासाठी 36 चेंडू 106 धावांचं टार्गेट इथे मात्र सेट केलेलं आहे. मान्यवरांची प्रचंड मोठी मांदियाळी क्रिकेटच्या रसिक प्रेक्षकांची प्रचंड तुडुंब तोबा गर्दी आज या मेंटल ग्राउंडवरती आपण पाहिलं तर होती आणि वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीगचं तिसरं पर्व इथे आपल्याला सक्सेसफुल ठरताना पाहायला मिळते. चला बॅटिंग करणारी टीम धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी. फिल्डिंग करणारी टीम आपण क्षेत्ररक्षण लावून घ्या. बॅटिंग करणारी टीम आपण आघाडीचे बॅटर पाठवा. लगेच आपण इथे मॅच सुरू करतोय. यानंतर मेगा फायनलची मॅच आहे. त्यानंतर बक्षीस वितरण समारंभ आहे त्यामुळे थोडी घाई करा ही प्रत्येकाला विनंती केली जाते. वेळ वाचवणं गरजेचं आहे. 106 बनवायच्यात. बनवल्या जातील की रोखल्या जातील या ऐकूयात पुन्हा एकदा रोहन पवार सरांच्या आवाजात रोहन जाधव सरांच्या आवाजात आपण या दुसऱ्या डावाचं देखील आपण पाहिलं तर इथे समालोचन ऐकूयात. 105 बनवल्यात. 106 धावांचं टार्गेट आपण पाहिलं तर सेट केले. चला ना धानोरी संघ आघाडीचे बॅटर पाठवा. वेळ भरपूर झालाय त्यामुळे थोडं सहकार्य करा. धन्यवाद उत्तम सर. रोहन पवारने इतकी सुंदर फलंदाजी केली ना की उत्तम सरांच्या डोक्यामधून रोहन पवारचं नावच जायला वडगाव शेरी स्पोर्ट्सने या स्पर्धेमध्ये तिसऱ्यांदा 100 पार केली आहे. काय जबरदस्त बॅटर या संघाकडे आहेत. अगदी वरचे 5च बॅटर आहेत परंतु ते 5 बॅटर इतके भयानक आहेत ना इतके भयंकर फलंदाजी आहे ना की 100 पार स्कोर मारतात. इतके जबरदस्त बॅटर या संघाकडे आहेत. एक तरी असा बॅटर आहे ना की तो जबरदस्त बॅटिंग करतो आणि 100 पार नेण्यामध्ये हातभार लावतो. अगदी 5च बॅटर आतापर्यंत बॅटिंग करतायत. सलामीला येतात शुभम जाधव रितेश मंडल. ते बाद झाले की येतात नागेश बाद झाला की येतो रोहन पवार आणि नंतर 5व्यांदा येतात अजित पाटील. या 5 बॅटरच्याच जोरावर हे बॅटिंग करताना पाहायला मिळतात आणि लागू आपण पाहतोय तिसऱ्यांदा यांनी 100 पार करताना पाहायला मिळाले. काय जबरदस्त खेळ या वडगाव शेरी स्पोर्ट्सचा आपल्याला पाहायला मिळालाय. तर आपण पाहतोय कौशल टिंगरे आणि भरतदादा टिंगरे ही सलामीची जोडी मैदानामध्ये आहे. आज कौशल जो फलंदाजीला आलाय परंतु कौशलला आज फार मोठी परीक्षा आहे. या सीझन मध्ये जी बॅटिंग आतापर्यंत पाहायला मिळाली नाहीये ना कौशलची ती आज दाखवावी लागणार आहे आणि संघाला गरज आहे आणि संघाला गरज असताना तारणहार कौशल ठरणार का हे आपल्याला पाहायला मिळेल. भरतदादा टिंगरे अगदी मॅन इन फॉर्म आहे. चांगली फलंदाजी भरतदादा टिंगरे यांची आपल्याला पाहायला मिळते आणि त्यांना रोखण्यासाठी आपण गोलंदाज पाहतोय आलोक तिवारी. अगदी डावकुऱ्या हाताने मारा करताना पाहायला मिळेल. अगदी नवीन चेंडूचा स्पेशलिस्ट गोलंदाज म्हणून या आलोक तिवारी यांच्याकडे पाहिलं जातं. डावकुऱ्या हाताने मारा करताना पाहायला मिळतात. तर 106 धावांचं लक्ष्य पार करताना पाहायला मिळेल का.
यावेळेस मात्र पहिला चेंडू खेळलाय डीप मिड विकेटला. भरत दादा टिंगरे यांच्या बॅट मधून आलेला एक ट्रेडमार्क चौकार. या दोन फलंदाजांमध्ये देखील ताकद आहे आणि त्या ताकदीने लढावं लागेल. आज आपल्या धानोरी गावाचं नाव जर या वडगाव शिरी मतदारसंघाच्या पटलावर नोंदवायचं असेल तर खेळ चांगला करावा लागेल. यावेळेस पुन्हा एकदा खेळलाय चेंडू हवेमध्ये आहे. स्वतः गोलंदाज चेंडू खाली येईल आणि भरत दादा टिंगरे मात्र झेलबाजच्या रूपात. तुडुंब गर्दी या मैदानामध्ये पाहायला मिळते, कारण आज प्रेक्षकांना देखील पाहायला मिळणार आहे वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 पर्व तिसरेचा विजेता कोण ठरणार. हे प्रेक्षक मात्र ते पाहण्यासाठी आज मैदानावर येताना पाहायला मिळत आहेत. आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये मनापासून मनपूर्वक सहर्ष असं स्वागत. आपण पाहतोय पहिला झटका धानोरी स्पोर्ट्स क्लब धानोरी या संघाला बसताना पाहायला मिळतोय. तर नवीन बॅटर मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल. अगदी यंग टॅलेंट आणि कित्येक स्पर्धांमध्ये आयकॉन आयडॉलची भूमिका बजावणारा शुभम गीते जो मैदानामध्ये आपण पाहणार आहोत. आज मात्र संघाला गरज आहे, चांगली कामगिरी करावी लागेल. यावेळेस मात्र खेळलाय आल्या आल्या कव्हरच्या दिशेला तडाखेबंद फटका चौकार. 4 धावा. शुभम गीते यांच्या बॅट मधून या 4 धावेने धावफलक आपण पाहतोय 8 धावा. यावेळेस समोरच्या दिशेला हेलिकॉप्टर उडवलंय आणि ते पोहोचवलंय, लँड केलंय देखील सीमारेषा पार. षटकार. 6 धावा. एवढंच म्हणता येईल. आयुष्याच्या पटलावर जर यशस्वी राजा व्हायचा असेल ना, तर आत्मविश्वास नावाचा वजीर कायम तुम्हाला सोबत ठेवावा लागेल आणि तीच आत्मविश्वासाने शुभम गीते फलंदाजी करताना पाहायला मिळतोय. काय षटकार खेळलाय. यावेळेस अगदी आपण पाहतोय एका धावेने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. धावफलक आपण पाहतोय 15 धावा धावफलकावर आहेत. पहिलं षटक प्रगतीपथावर असताना एका गड्याच्या मोबदल्यामध्ये 15 धावा धावफलकावर आहेत. कौशल टिंगरे आहेत फलंदाजीसाठी, त्यांच्यामध्ये देखील ताकद आहे आणि ते कित्येक स्पर्धेचे मॅन ऑफ द सिरीज देखील आहेत. परंतु आधी काय केलं याला महत्व नाहीये, आज काय करणार, आज कोण हिरो ठरणार हे नक्कीच आपले सर्व घरचे प्रेक्षक पाहत आहेत मैदानावर. आणि तशी कामगिरी देखील कौशलला करावी लागेल. 15 धावा धावफलकावर आहेत. 106 धावांचा पाठलाग करायचा आहे. पुन्हा एकदा आलोक मारा करतील. यावेळेस अप्रतिम असा यॉर्कर पाहायला मिळालाय जो आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव येते. दुसरीचा प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये झालाय आणि दुसरीच्या प्रयत्नामध्ये 2 धावा पूर्ण होताना पाहायला मिळतात आणि या 2 धावेने धावफलक पुढे जातोय. पहिल्या षटकाचा खेळ पूर्ण झालाय. धावफलकावर बनवल्या गेल्या त्या 17 धावा एका गड्याच्या मोबदल्यामध्ये. तर आपण पाहतोय सामन्याचं समीकरण असेल 30 चेंडू आणि 89 धावा. हे सामन्याचं समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 30 चेंडू आणि 89 धावा. चला क्षेत्ररक्षण व लगेच लावून घ्यायचे, गोळा व्हायचं नाहीये. नागेश पुजारी आपल्या क्षेत्ररक्षकांना सांगा गोळा होऊ नका, आपल्याला फायनलचा सामना देखील पूर्ण करायचा आहे. 30 चेंडू आणि 89 धावांची आवश्यकता जी आपल्याला पाहायला मिळते. अगदी एका बाजूला आपण पाहतोय संघमालक उमेश दादा रोटे, तर दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळत आहे संघमालक विशाल दादा टिंगरे. या 2 संघमालकांची प्रतिष्ठा मात्र पणाला लागली आहे. वडगाव शेरी फायनलला जाणार की धानोरी फायनलला जाणार, सर्व पाठीराखे देखील नक्कीच त्यांची देखील प्रतिष्ठा पणाला लागली आहे की कोणता संघ, कोणाच्या घरचा संघ फायनलला जाणार, धानोरी जाणार की वडगाव शेरी जाणार. तर आपण पाहतोय SK नोमान स्पोर्ट फाउंडेशन, अगदी अनिकेत दादा पवार यांच्या मालकीचा संघ तर फायनलला जाऊन पोहोचलाय. येरवडा परिसरातील असणारा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय.
तर आता वडगाव शिरी की धानोरी कोण जाणार फायनलला हे आपल्याला पाहायला मिळेल. विरल नवीन गोलंदाज, अगदी आडव्या बॅटने फटका खेळलाय. शुभमच्या बॅटमधनं आलेला फटका, चेंडू जातोय सीमारेषेच्या दिशेने, चौकार. बनविल्या जात आहेत त्या 21 धावा एका गाड्याच्या मोबदल्यामध्ये. हा धावफलक आपल्याला पाहायला मिळतोय. शुभम गीते यंग टॅलेंट आहे, प्रयत्न करताना पाहायला मिळतोय, प्रयत्नांची परिकष्टता करताना पाहायला मिळतोय मैदानामध्ये. धावांसाठी चालू असलेली धाव जी मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतीये. 21 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस चेंडू फॉलोइंग स्वीप केलाय, क्षेत्ररक्षक आहेत रोहन, चेंडू अडवतायत. एक धाव आलीये, दुसरीचा प्रयत्न केलाय आणि ती देखील पूर्ण होताना पाहायला मिळते. सुंदर फेकी होती, अगदी यष्ट्यांच्या लगोलग फेकी येताना पाहायला मिळाली. रोहन पवार यांची चांगली फेकी पाहायला मिळतीये. शुभम गीते मात्र आपल्या संघासाठी नक्कीच धावा जमा करताना पाहायला मिळत आहेत. 23 धावा ज्या धावफलकावर आपण पाहतोय. विरल गोलंदाजी मार्कवर आपण विरलला पाहणार आहोत. डावखुऱ्या हाताने गोलंदाजी करत असताना राऊंड द विकेटचा मारा करताना पाहायला मिळत आहेत. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या बाजूला चेंडू लॉफ्ट केलाय. शुभम जाधव यांनी टिपलेला एक अप्रतिम झेल. तर नवीन बॅटर मैदानामध्ये येताना पाहायला मिळेल. धानोरी परिसरातील एक अष्टपैलू खेळाडू प्रवीण पालंडे जो मैदानामध्ये येताना पाहायला मिळतोय. अगदी विरल यांनी हाताळलेला अगदी लोअर फुलटॉस चेंडू, त्याच्यावर शुभम यांना आक्रमण करण्याचा प्रयत्न लॉंगॉनच्या दिशेने केलं, परंतु सुरेख झेल टिपलाय शुभम जाधव यांनी. अप्रतिम कामगिरी या खेळाडूची देखील आपल्याला पाहायला मिळते या वडगाव शहरी मतदारसंघ प्रीमियर लीग मध्ये. पुन्हा एकदा विरल सामना करतील प्रवीण पालंडे. यावेळेस मात्र बॅटर सुरक्षित आहे जो आपल्याला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. धावफलकावर आपण पाहतोय 23 धावा आहेत दोन गाड्यांच्या मोबदल्यामध्ये जो आपल्याला धावफलक पाहायला मिळतोय. 26 चेंडू आणि 83 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. 26 चेंडू आणि 83 धावा. प्रयत्न करावे लागणार आहेत. यावेळी चांगला चेंडू पाहायला मिळालाय. अगदी स्क्वेअर कटचा फटका होता, त्यावर एक धाव येताना पाहायला मिळतीये. या एका धावेने धावफलकात पुन्हा एकदा होतीये वाढ. धावफलक आपण पाहतोय 24 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर असताना 24 धावा धावफलकावर आहेत. या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय गेले 5 दिवस एक पंचांचं त्रिकूट आपल्याला पाहायला मिळालं. नक्कीच मुख्य पंच अजय आवळे सर, प्रशांतजी आवळे सर आणि रमजानजी शेख सर या पंचांची भूमिका देखील या स्पर्धेमध्ये अतिशय उल्लेखनीय राहिली. आपलं देखील या स्पर्धेच्या आयोजकांच्या वतीने या पंचांचं देखील मनापासून कौतुक असेल. पुन्हा एकदा विरल आपण पाहतोय. यावेळेस देखील सुंदर चेंडू आहे, सुंदर चेंडू आहे. अगदी चेंडू पडल्यानंतर बाहेरच्या बाजूला वळण घेतोय आणि 2 षटकाची होतीये समाप्ती. आपण पाहतोय 24 धावा धावफलकावर आहेत 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये.
रेषा पार, चौकार. उचलतायत तद्वर मात्र 2 धावा पूर्ण होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि या 2 धाव्याने धावफलक पुढे जाताना आपल्याला पाहायला मिळेल. 30 धावा ज्या धावफलकावर आपण पाहतोय, तिसरं षटक प्रगतीपथावर असताना 21 चेंडू आणि 76 धावांचं लक्ष आहे जे आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी चांगला चेंडू पाहायला मिळालाय. पंच नक्कीच घोषित करतायत निर्धाव चेंडू असेल. निर्धाव चेंडूने नक्की सांगता होताना पाहायला मिळतीये. 20 चेंडू आणि 76 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळतंय. पुढचा चेंडू आलोक तिवारी यावेळेस मात्र अगदी समोरच्या बाजूला खेळलाय. अगदी समालोचन कक्षाच्या दिशेने चेंडू येताना पाहायला मिळतोय. त्यावर मात्र चांगलं क्षेत्ररक्षण शुभम जाधव यांचं आपण पाहतोय. एकच धाव जी मिळणार आहे. एका धावेने धाव फलकात होती वाढ. 31 धावा ज्या धाव फलकावर अजून देखील आपल्याला पाहायला मिळत आहेत. 19 चेंडू आणि 75 धावांचं लक्ष आहे. धावा बनवाव्या लागतील. तुम्हाला षटकार चौकारांचा पाऊस मैदानामध्ये पाडावा लागेल. त्यावेळेस तुम्ही त्या लक्ष्यापर्यंत पोहोचणार आहात. 19 चेंडू आणि 75 धावा हे लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय आणि त्या बनवाव्या लागतील. आपल्याला जर मेगा फायनलमध्ये पोहोचायचं असेल तर यावेळेस खेळलाय पुन्हा एकदा कव्हरच्या दिशेला फटका. क्षेत्ररक्षक रोहन पवार चेंडूपर्यंत पोहोचतायत. 1 धाव येताना पाहायला मिळते आणि या एका धावेने होतीये धावफलकात वाढ. धावफलक 32 धावा धावफलकावर आहेत. तर आता जिंकण्यासाठी 18 चेंडू आणि 74 धावांचं लक्ष जे आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला थोडंसं लवकर खेळायचं आहे. स्पीडअप करा नागेश, स्पीडअप करा थोडंसं, विनंती आपल्याला. क्षेत्ररक्षक चला आपली जागा बदला लवकर लवकर. 18 चेंडू आणि 74 धावांचं लक्ष आहे. आपण पाहतोय एका बाजूला आहेत डीजे थँक्यू, एका बाजूला आहेत धानोरी स्पोर्ट्स धानोरी अर्थात विशालदादा टिंगरे यांच्या मालकीचा संघ. तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वडगाव शेरी स्पोर्ट्स उमेशदादा रोटे यांच्या मालकीचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. कोण जाणार मेगा फायनल मध्ये हे आपल्याला या सामन्यामध्ये समजणार आहे. जे आपण पाहतोय SK नोमान स्पोर्ट फाउंडेशन येरवडा हा संघ तर मेगा फायनल मध्ये जाऊन पोहोचलाय. त्या संघाबरोबर खेळण्यासाठी कोणता संघ मेगा फायनलला जाईल हे आपल्याला पाहायला मिळणार आहे. चला थोडंसं लवकर खेळा विनंती आहे. क्षेत्ररक्षणामध्ये लवकर त्वरित बदल करून घ्या खेळाडू. 18 चेंडू आणि 74 धावा हे लक्ष आपल्याला पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर आपण गोलंदाज विरलला पाहतोय. सामना करतील कौशल. यावेळेस मात्र फ्लिक केलाय आणि चेंडू पोहोचलाय सरळ सीमारेषा पार. शिवछत्रपतींचा छावा आणि या मिळाल्या 6 धावा. या 6 धावेने धावफलकात होतीये वाढ. 38 धावा धावफलकावर आहेत. 17 चेंडू आणि 68 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. 17 चेंडू आता मात्र 16 चेंडू आणि 68 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. विरल यांचं सुंदर कमबॅक जे आपल्याला पुन्हा एकदा पाहायला मिळालंय. एक षटकार आला त्यानंतर मात्र चेंडूची दिशा बदलली आणि चेंडू निर्धाव येताना पाहायला मिळतोय. अगदी चांगलं कमबॅक करतोय विरल. यावेळेस पुन्हा एकदा समोरच्या बाजूला खेळलाय. कौशल टिंगरे यांच्या बॅट मधून येणारा फटका पर सुंदर गुणलेखन करताना पाहायला मिळाले. नक्कीच 5 दिवस त्यांनी आपल्या सुंदर हस्ताक्षराने या स्पर्धेचं गुणलेखन केलं असे केतनजी वडगुले सर
आपलं देखील या आयोजन कमिटीच्या वतीने मनापासून आभार. सुंदर गुणलेखन आपल्या माध्यमातून यावेळेस मात्र खेळलाय. नारायणच्या बॅटमधनं येतोय फटका, जातोय सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय चौकार. तिसऱ्या पंचांकडे नक्कीच डिसिजन पाठवलेला आहे. चौकार आणि धावफलक पुढे जाईल. 42 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळतील. पुढचा चेंडू पुन्हा एकदा विरल यांचा. सामना करतायत नारायण. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका खेळलाय मिड विकेटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक शुभम जाधव चेंडू पर्यंत पोहोचतायत, फेकी करतायत. तद्वर मात्र 2 धावा पूर्ण करताना पाहायला मिळतात. बॅटर 2 धाव्याने धावफलक पुढे जातोय. 44 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 13 चेंडू आणि 62 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळणार आहे. यानंतर आपल्याला या स्पर्धेची मेगा फायनल अंतिम सामना जो पाहायला मिळणार आहे. यावेळेस मात्र कव्हरच्या दिशेने खेळलेला फटका जो आपल्याला पाहायला मिळालाय आणि चेंडू मात्र निसटलाय आणि सरळ जातोय सीमारेषा पार. चौकार. वर संजू राठोड हा नवीन गोलंदाज गोलंदाजी मार्कवर. या क्रिकेटच्या स्पर्धेमधली पहिली विकेट हॅट्रिक घेणारा हा गोलंदाज गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय. 12 चेंडू आणि 58 धावांची आवश्यकता आहे. संजू राठोड यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळालाय. त्यावर नक्कीच 1 धाव येताना पाहायला मिळेल. या एका धावेने धावफलकात होतीये वाढ. धावफलक आपण पाहतो 49 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अतिशय जबरदस्त असा खेळ वडगाव शेरी स्पोर्ट्स या संघाचा आपल्याला पाहायला मिळतोय. उमेशदादा रोटे यांच्या मालकीचा हा संघ आपण पाहतोय. पुढचा चेंडू यावेळेस अगदी पायावर हाताळलेला चेंडू नक्कीच पाहायला मिळालाय. पंचांचा इशारा येतोय. लेग पायच्या स्वरूपामध्ये 1 धाव येताना पाहायला मिळेल. एका धावेने धावफलक पुढे जातोय आणि संघाचं अर्धशतक पूर्ण होताना पाहायला मिळतंय. 10 चेंडू आणि 56 धावांची आवश्यकता जी अजून देखील आपल्याला या सामन्यामध्ये पाहायला मिळते. 10 चेंडू आणि 56 धावा. यावेळेस मात्र आडव्या बॅटने फटका खेळलाय. क्षेत्ररक्षक आहेत परंतु त्यांना हुलकावणी देत चेंडू जाईल सीमारेषा पार. चौकार. थँक्यू. 9 चेंडू आणि 52 धावांची आवश्यकता जी आपल्याला पाहायला मिळतीये. प्रवीण पलांडे अतिशय चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळत आहेत आपल्या संघासाठी. यावेळेस खेळलाय लॉन्ग ऑफच्या दिशेला. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई गेंद चली गई सीधा सीमा रेखा के बाहर 6 रनों के लिए. प्रवीणची आपल्याला पाहायला मिळते. पुढचा चेंडू यावेळेस पुन्हा एकदा चेंडू खेळलाय. आता मात्र चेंडू मैदानामध्येच अजून आहे जो नक्कीच कव्हरच्या दिशेला खेळलेला फटका आपल्याला पाहायला मिळालाय. अगदी 1 धाव आली. दुसरीचा प्रयत्न केलाय आणि ती देखील
पूर्ण होताना पाहायला मिळते. 2 धावेने धावफलक पुढे जातोय. 62 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. एसके नोमान स्पोर्ट फाउंडेशन संघ, विनंती असेल आपण समालोचन कक्षाच्या समोर येऊन उभं राहायचं आहे एका लाईन मध्ये. संपूर्ण संघ लगेच. यावेळेस पहा बॅकफुट पंच, काय फटका होता, देखना फटका होता हा. बॅकफुट पंच म्हणतात आणि सरळ जातोय सीमा पार षटकार. आपला संपूर्ण संघ घेऊन आपण समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे एका लाईन मध्ये. 6 चेंडू आणि 38 धावांची आवश्यकता आपल्याला पाहायला मिळते. 5 षटकांमध्ये बनवल्यात त्या 68 धावा ज्या आपल्याला पाहायला मिळत आहेत 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. तर 6 चेंडू आणि 38 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला मिळेल. तर नवीन गोलंदाज आपण पाहतोय पुन्हा एकदा संध्याकाळच्या सत्रामध्ये या मेगा फायनल साठी नक्कीच विक्रांत विशालदादा टिंगरे यांची उपस्थिती लाभती. आपलं पुन्हा एकदा या क्रिकेटच्या स्पर्धेत हार्दिक हार्दिक स्वागत. यावेळेस पुन्हा एकदा चांगला फटका, समोरच्या बाजूला क्षेत्ररक्षक आहेत परंतु चेंडू नक्कीच नो मॅन्स लँड मध्ये पडतोय आणि 1 धाव येताना पाहायला मिळते. 1 धावेने धावफलकावर वाढ. 69 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. चला एसके नोमान स्पोर्ट फाउंडेशन संघ, आपल्याला पुन्हा एकदा विनंती, आपण समालोचन कक्षाच्या समोर यायचं आहे. व्हाईट बॉल पंच नक्कीच घोषित करतायत. अवांतर धाव आहे. अवांतर धावेने धावफलकात वाढ. 70 धावा धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 5 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता आहे जी आपल्याला पाहायला मिळते. वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग 2025 चा हा थरार. यावेळेस आपण पाहतोय स्विच हिटचा प्रयत्न होता परंतु चेंडू बॅटमध्ये येऊ शकला नाही. रितेश मंडल यांची सुंदर गोलंदाजी जी आपल्याला पाहायला मिळते. हा खेळाडू नक्कीच एक चांगली छाप सोडताना पाहायला मिळतोय या वडगाव शेरी मतदारसंघ प्रीमियर लीग मध्ये. अगदी अंडर 18 खेळाडू आहे. यावेळेस देखील आपण पाहतोय चांगला चेंडू आहे. अगदी बॅक ऑफ द हँड चेंडू हाताळला होता. तो नक्कीच लेग स्विंगर चेंडू आपल्याला मैदानामध्ये पाहायला मिळाला. 3 चेंडू आणि 36 धावांची आवश्यकता जी आपल्याला पाहायला मिळते. 70 धावा धावफलकावर आहेत. शेवटचं अंतिम षटक आपण पाहतोय. यावेळेस देखील आपण पाहतोय चेंडू चॉप केला आणि सरळ मागच्या बाजूला जाताना पाहायला मिळतोय. सरळ जातोय सीमारेषा पार चौकार. चौऱ्याहत्तर धावा धावफलकावर आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा रितेश यांचा. यावेळेस देखील चांगला चेंडू पाहायला मिळाला. अप्रतिम गोलंदाजी रितेशची आपल्याला पाहायला मिळते. सकाळच्या सत्रामध्ये थोडासा दुखापतग्रस्त वाटत होता परंतु त्यानंतर मात्र असं काय कमबॅक केलं ना की संघाला पुन्हा एकदा मेगा फायनलच्या दिशेने वाटचाल करून दिली रितेशने. काय खेळ केलाय रितेशने, अप्रतिम खेळ जो पाहायला मिळाला. आणि यावेळेस आपण पाहतोय पुन्हा एकदा पंच कळवतायत. व्हाईट बॉल आहे. अवांतर धावेने होईल धावफलकात वाढ. धावफलक 75 धावा ज्या धावफलकावर आपल्याला पाहायला मिळत आहेत. अगदी सामन्यामध्ये फक्त औपचारिकता बाकी आहे जी आपल्याला पाहायला मिळते. रितेशचा पुढचा चेंडू सामना करतील प्रवीण. यावेळेस मात्र चांगला चेंडू पाहायला मिळालाय आणि मेगा फायनल मध्ये प्रवेश करणारा दुसरा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. वडगाव शेरी स्पोर्ट्स अर्थात उमेश दादा रोटे यांच्या मालकीचा असणारा वडगाव शेरी स्पोर्ट्स संघ जो आपल्याला मेगा फायनल मध्ये प्रवेश करताना पाहायला मिळतोय. संघाचं हार्दिक हार्दिक अभिनंदन. आणि तृतीय पारितोषिकाचा मानकरी ठरतोय धानोरी स्पोर्ट्स धानोरी अर्थात विशालदादा टिंगरे यांच्या मालकीचा संघ ठरतोय तृतीय पारितोषिकाचा मानकरी. तर आता आपण थोड्याच वेळात मेगा फायनलला सुरुवात होणार आहे. आपण पाहतोय एका बाजूला असेल एसके नोमान
स्पोर्ट फाउंडेशन अर्थात अनिकेत दादा पवार यांच्या मालकीचा संघ आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला पाहायला मिळेल वडगाव शेरी स्पोर्ट्स उमेश दादा रोटे यांच्या मालकीचा संघ. चला वडगाव शेरी स्पोर्ट्स लवकर